नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे दी एके ब्लॉग्स मध्ये. तुमचा लाडका अनिकेत घेऊन आला नवीन ब्लॉग. तर भाई, आज आहे आपल्या काळ चौकीच्या महागणपतीचं आगमन आणि मी फायनली पोहोचलेलो आहे इकडे. थोडा उशीर झाला कारण की वर्किंग असल्यामुळे, पण भाई बाप्पांचं दर्शन घ्यायचंच आहे समोरून. रील्स वरती जर बघितले, मी युट्यूब वरती तर ऑनलाईन होतो, पण मग म्हटलं की नाही, आपण आपल्या डोळ्याच्या साक्षीदार होऊ, तिकडे जाऊन आणि ते मुवमेंट जगू. तर मग इकडे आलोय, तर बघूया बाप्पांचं रूप वगैरे कसं असणार आहे. जर तुम्ही अकाउंटमध्ये नवीन असाल तर ती एके ब्लॉगला जाऊन सबस्क्राईब करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि हो हाईप करायला विसरू नका. आणि ह्याच्या अगोदरचे पण शिवडीच्या राजाचा ब्लॉग आणि त्याच्या व्यतिरिक्तही खूप सारे ब्लॉग टाकले आहेत, तेही जाऊन तुम्ही चेकआउट आउट करा आणि तुमचं मत सांगा की कसे बनलेले आहेत. चला तर मग जास्त वेळ घेत नाही, बघूया कसं काय होणार आहे. बाई आहे बघा, चप्पल 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 चप्पल, नुसत्या चप्पली आहेत. बाई लालबाग परळमध्ये गर्दी बघा, गर्दी 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 गर्दी. आता ही सगळी घरी जाणारी पब्लिक आहे आणि आता फक्त ओजी लालबागकर पुढे जाणार आहोत, म्हणजे की आम्ही. काही याचप्रमाणे आता लालबागच्या राजाच्या इथे पोहोचलोय, पण काळा चौकीचा महागणपती आम्हाला अजून दिसला नाहीये भाई. आई गर्दी गर्दी गर्दी. भाई गणपती आहे समोर, गणपती काळा चौकीचा महागणपती. भाई पुढे जाऊन दर्शन घेऊ.
तर मंडळी आत्ताच काळा चौकीच्या महागणपतीचं बाप्पांचं दर्शन घेतलं. भाई एवढी भारी मूर्ती होती ना बाप्पांचं, एवढं भारी रूप होतं ना बाप्पांचं, म्हणजे खरंच म्हणजे म्हणजे मला आहे ना जेव्हा काळा चौकीला एंटर होतो ना बाप्पाची ही गल्ली इकडे भेटला बाप्पा. आणि भाई बाप्पांचं सौम्य रूप बघून ना भाई खरंच मन एकदम प्रसन्न झालं भाई, खरंच खरंच. तर आता आपण चाललेलो आहोत खेतवाडीच्या बाप्पांचं दर्शन घ्यायला, कारण की आज खेतवाडीचा राजा आणि सम्राट पण निघाला आहे. मग आता आम्ही तिकडे जाणार आहोत. मग तिकडे जाऊन बाप्पांचं दर्शन वगैरे होणं, ते दर्शन मी तुम्हालाही दाखवतो कसं काय होणार आहे. चला तर बघूया, आता जिजू येत आहेत तर बघूया की कसं काय होणार आहे. भाऊला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, कारण की कसे भाऊच्या थ्रू लई व्हिडिओ दिसतात. ओके. कारण की हे भाऊ तर व्हिडिओ दाखवले नाही तर कुठला व्हिडिओ दिसणार ना आम्हाला की कुठं आगमन आहे, कुठं पाठपूजन आहे. कारण की हे भाऊच्या थ्रू सर्व काही दिसतं. आणि जे प्रोडक्ट म्हणजे कुठं पण म्हणजे एरियामध्ये काय म्हणजे असं जे दिसला असेल ते भाऊला थ्रू दिसल. व्हिडिओ बनवला नाही तर काय दिसणार, काय दिसणार. लाईक सबस्क्राईब सर्व करा. दिसणारच भाई. बाकी कुठल्याही चॅनल मध्ये नाही दिसत असेल आणि या भाऊच्या चॅनल मध्ये दिसणार. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. मोरया. भाई आजप्रमाणे आपण खेतवाडीमध्ये पोहोचलेलो आहे भाई, खेतवाडीच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी. चला बघूया. कसं वाटतंय खेतवाडीचं राजाचं दर्शन घ्यायचंय? हो फायनली. महागणपती बघितला तुम्ही? हो बघितला. कसं वाटलं? एकदम चांगलं. याच प्रकारे आपल्याला सम्राट खेतवाडीच्या सम्राट दर्शन झालेलं आहे. कसा वाटला सम्राट? भारी, एकदम भारी.
भाई एक नंबर होता मुंबईचा सम्राट भाई. आता आम्ही चाललोय खेतवाडीचा राजा बघायला. कसा वाटला मुंबईचा सम्राट तुम्हाला? मस्त होता एकदम भारी. एक नंबर होता. मुंबईचा सम्राट म्हणजे मुंबईचा सम्राट होता. आता आम्ही चाललो खेतवाडीचा राजा बघायला. भाई लालबाग परत ध्वज पथक आहे भाई. पुढे फुल लाइटिंग बिटिंग दिसते. काही पब्लिक ऐसा आजा मैडम आज चले. बाई कशी वाटली बाबा? बेस्ट आहे बाई, बेस्ट आहे. खेतवाडीचा राजा बाई, खेतवाडीचा राजा.
आकडते दीड मिनिटापासून चाललेलं 1.5 मिनिटापासून भेटलं पाहिजे. तर मंडळी ह्याचप्रमाणे आपण तिन्ही आगमन अटेंड केले, थोडे लेट केले, पण भाई ह्या डोळ्याने बघितलं बाप्पांना आणि भाई खूप मजा आली, खूप मुमेंट कॅप्चर केले. महागणपती एवढा भारी होता, त्यांचं रूप एवढं भारी होतं. त्यानंतर आम्ही खेतवाडीचा राजा बघितला, त्यानंतर आम्ही मुंबईचा सम्राट बघितला. भाई एकदम शिस्त पद्धतमध्ये आगमन होतं भाई. म्हणजे आपल्या एरियामध्ये जावा आणि तिकडे ढोल ताशा वगैरे वाजवा, उत्साह हे करा. आणि म्हणजे खेतवाडीच्या राजाने पोस्ट सुद्धा टाकलेली की आम्ही म्हणजे लालबागमध्ये निघाल्यानंतर डायरेक्ट आम्ही गणपती घेऊन डायरेक्ट मंडळाच्याच इकडे पूर्ण हे वाजवा. आणि सगळ्या मंडळाने हेच केलं पाहिजे, कारण की हेच बेस्ट होतं. आणि खूप मजा आली, खूप मुमेंट कॅप्चर केले. बघूया असं आता पुढच्या वीकमध्ये कोणकोणत्या बाप्पांचे आपल्याला आगमन कॅप्चर करायला भेटणार आहे. जर तुम्ही अकाउंटमध्ये नवीन असाल तर DK ब्लॉगला जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजे फॅमिली फ्रेंड्सला पाठवा. आणि हो, हाईप करायला विसरू नका. चला तर